गुन्हा कधी लपून राहत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही. कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही, कितीही चॅप्टर असलं तरीही. गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. आपल्याला कधी कधी वाईट मार्ग अवलंबण्याचा मोह होतो आणि इथंच फसगत होते, कारण हा मार्ग थेट तुरुंगातच जातो. मुंबईतल्या खेरवाडीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. सचिन चारी या व्यक्तीचा खून होतो आणि जेव्हा या खुनाचा उलगडा होतो तेव्हा मात्र नात्यांना काळीमा फासणारी घटना समोर येते. पाहूया खेरवाडीची सनबेवफा. खेरवाडी वांद्रे, मुंबई, 29 मे 2017. वांद्रे खेरवाडी इथल्या याच इमारतीच्या गच्चीवर एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह तिथं पडलेला होता. खून झालेल्या व्यक्तीचं नाव होतं सचिन चारी. आजूबाजूला विचारपूस केल्यावर सचिन बाजूच्या अहिंसा नगर शिवलेन डेअरी फार्म परिसरात चाळीत राहत होता. बाजूच्या चाळीमध्ये सचिन हा आपली पत्नी सोनाली आणि मुलीबरोबर राहत होता. कधी कुणाची काही वैर नसलेल्या सचिनला इतक्या निर्घृणपणे कुणी मारला असेल हा प्रश्न पोलिसांना पडला. आजूबाजूला चौकशी केली पण काहीच धागादोरा सापडला नाही. या शासकीय इमारतीला गेट नसल्यानं कुणीही गच्चीवर जात होतं. इथं दारूच्या पार्ट्या आणि गर्दुलेही नशा करण्यासाठी येत असल्याची माहिती काही लोकांनी दिली. मग गर्दुल्यांनीच नशेत खून केला असल्याचाही संशय पोलिसांना आला, पण तसा काही पुरावा पोलिसांना सापडत नव्हता. घरात काही वाद होता का हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सोनालीची चौकशी केली. बाई, तुम्हाला इथं का आणलं हे चांगलं ठाऊक आहे? साहेब, मला खरंच माहिती नाही मला इथे का आणलंय ते. काय केलं मी? काय केलं? गुन्हा केलाय, गुन्हा. काय 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 पुरावा आहे तुमच्याकडे? काय गुन्हा केलाय मी? हे बघा, सरळ सरळ विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या, नाही तर या बाईंकडे बघा. त्या ना पोलिसी स्टाईलनं तुमची चांगली सेवा करते, मग लक्षात येईल. पण साहेब, दाखवूला आपलं का खूप नाटकं करते. बोल बोल. हा, काय केलं? बोल तू, बोल. बाई, बोल. आपण तुमचा ना? हो, माझाच आहे. फोन कधी खोटं बोलत नाही. या फोनचं सगळं रेकॉर्ड आम्ही तपासलंय आणि तुम्ही तुमच्या पतीचा मर्डर केलाय. नाही साहेब, हे खोटं आहे साहेब, हे खोटं आहे. टाइमपास करू नको, बोल. सरळ सरळ उत्तर द्यायचं. आता संपूर्ण रेकॉर्ड आमच्या हातात आलंय. गुन्हा कधीही लपून राहत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. होय, केलाय मी गुन्हा, केलाय मी गुन्हा. पण काय करू साहेब? माझा नवरा ना खूप विचित्र माणूस होता साहेब. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती संशय घ्यायचा, रोज मला मारायचा. मी कंटाळले होते साहेब, कंटाळले होते. आणि असं असताना माझ्या आयुष्यात चेतन आला. किती फोन करतोय तुला मी? हा, 100 फोन केले असतील तुला मगासपासून. कुठे तुझा मोबाईल? तुला दाखवतोस मी किती फोन केले होते ते. हा, अरे महत्वाचं. अहो, आधी पाणी घ्या. अरे पाणी काय घ्या? अरे मी तिकडे बिल भरायला गेलो होतो, माझ्याकडे तो नंबर नव्हता. अरे जर फोन उचलला असता तर माझं बिल भरून झालं नसतं का? थांब, तुला दाखवतो.
असं काय करताय? माझा मोबाईल कशाला चेक करता तुम्ही? का? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? अगं बाबा, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण तू फोन का नाही उचललेस? अहो मी सांगितलं ना तुम्हाला, मी काम करत होते. तुम्ही नेहमी असं करता, माझ्यावरती डाऊट घेता, सारखं माझ्या पाठी येता. किती वाजता गेली, किती वाजता आली. मला हेच आवडत नाही तुमचं. तुम्हाला मी सांगितलं ना की मी तुमचीच आहे. माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. अगं नाही ग बाबा, अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग. मी मेलो तरी तुझ्यावरचा विश्वास कमी नाही होणार. चेतन आणि सोनालीमध्ये प्रेम संबंध होते. दोघं एकमेकांना चोरून भेटायचे. यातलं सचिनला काहीच माहित नव्हतं. फोनवर व्हॉट्सअपवर ते दोघं तासनतास बोलायचे. सोनाली आणि सचिनमध्ये नेहमी भांडणं व्हायची. सचिन खूप भडकू होता. त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा राग यायचा, पण सोनाली ड्रामा करून त्याला गप्प करायची. किती वेळ झाला? किती वाजता जेवण वाढणार आहे? वाढते आहो, थांबा ना जरा. अरे काय थांबा ना. इथे पोटात कावळे ओरडायची वेळ झालेली. वाढ लवकर काय बनवलं असेल ते. तुमची ना प्रत्येक गोष्टीवरून किटकिट चालू होते. शांत बसा जरा. अरे किटकिट मध्ये बाहेर काम करत जातो मी. आल्यानंतर जेवण कोण घात लागता सुद्धा रे. हो मग वाढते ना. वाढ लवकर वाढ. काय केलंस काय जेवण? हे बघा, शिमला मिरचीची भाजी केली. येऊन जाऊन तुला त्याच भाज्या दिसतात, शिमला मिरची आणि हिंदी. जरा सुकाने खाल का 2 घास? अगं सुकाने खाऊन देशील तेव्हा खाईल ना मी. सुकाने खाल ना. अगं वाढ काय ते. पाणी दे, पाणी. काय भातावर काय बनवलंस की नाही? डाळ बीळ काय ते? हो देते. पाणी दे, पहिलं पाणी दे. नेहमीची किटकिट आहे ही तुमची. वाढ, डाळ वाढ. दुपारी कुठे गेली होतीस तू? काय? दुपारी कुठे गेली होतीस? कुठे नाही, घरीच होते मी. काय घरी होती? त्या राजेशला पाठवलं होतं मी पैसे घ्यायला. तो म्हणाला घर बंद आहे तुमचं. कुठे गेली होती? मी हे आपलं मार्केटला गेली होती भाजी आणायला. मार्केटला गेली होती? आणि काय दरवाजा बंद करून गेली होतीस काय? मग काय दार उघडं ठेवून जाऊ? काय कोण, तो खरं बोलतो का तू खरं बोलते काय कळत नाही. प्रत्येक गोष्टीवरून सारखं तुझ्याशी नुसतं वाद घालत बसा लागतो. मग ते तुम्हाला कळायला हवं. मला काय कळायला हवं? अरे बाहेर काम करून येतो, डोकं सणकतं माझं. हो रोजच तुमचं डोकं सणकतं. बाहेर माझ्यासारखे काम करायला मग कळेल तुला. तुला काय घरात बसून? शांत जेवा. खूप झाली तुमची किटकिट. माहिती आहे मला, जेवतोय मी. स्वतः नाही का जेवणार आहेस? नाही जेवायचं मला. चेतन आमचा शेजारी होता आणि चेतन त्याच्या पूर्ण अपोजिट होता. चेतन प्रेमळ आणि खूप छान स्वभावाचा होता. माझ्यावरती खूप प्रेम करायचा, मला खूप जपायचा. हाय, काय झालं? अरे तू आहेस व्हय? हो मग. अरे हा नवरा माझा आत्ताच बाहेर गेला. हो त्याला पाहिलं मी, म्हणून तर इकडे आलोय. पण त्या दिवशीचं आठवतंय ना तुला? काय? तुला मी फोन करून बोलवून घेतलं. बरं झालं तू उशिरा आलास. त्या दिवशी माहितीये तो गेला आणि परत 5 मिनिटात लगेच आला, काहीतरी चावी विसरली म्हणून. आता तो नाही येणार. पण त्या दिवशी जर आपण पकडलं गेलो असतो ना, वाट लागली असती. आधी गेलो का? आधी कधी गेलो का पकडलं? नाही. मग बरं तू मला एक सांग, व्हॉट्सअपवरती रिप्लाय देत नास माझा, काय झालं? अरे तो नेट पॅक संपलाय ना त्यामुळे. नेट पॅक संपलाय मला सांगायचं ना मग. अरे काय नको, करेन मी. काय करेन? मी टाकून दिला असता. हो काय? हो चल बाहेर बघ मौसम कसा आहे. चल पिक्चरला. पिक्चरला? हो. आता? हो आत्ता लगेच. चल पटकन सगळं आपण. काय झालं? काय झालं? अरे काय सांगू तुला,
काल रात्री त्याने मला खूप मारलं. परत मारलं? हा. बघू. खूप कंटाळा आलाय मला आयुष्याचा. खूप मारतो रे, छोट्या छोट्या कारणांवरून मारतो तुम्हाला. त्याला ना गायबच करणे एक दिवस. तू का सहन करतेस प्रत्येक वेळेस? तू मारत राहतो, तू सहन करत राहतेस. काय करू सांग ना मला, काय करू मी? माझ्यासोबत पळून चल, निघून जाऊ आपण इथून. त्याला सोडतो. लग्न झालंय माझं, कसं मी? लग्न हे लग्न मी माझं पण लग्न झालंय. चल तू ऐक, सोडून जाऊ, सगळ्या दोघं मी पळून जाऊ इथून, निघून जाऊ. चल. नाही, वेळ आल्यानंतर बघू काय करायचं ते. वेळ कधी येणार आहे काय माहिती. तू जा आता, जा बरं. जाऊ मी? हो. असंच जाऊ. हो. आता एकदा सचिन सोनाली यांच्या नातेसंबंधाच्या आसपास ही कहाणी फिरते. मात्र यातलं तिसरं नातं या कहाणीला वेगळ्याच वळणावर घेऊन जातं. नेमकं काय घडलं या कहाणीत ते आपण पाहणार आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. सचिन आणि सोनाली मधली भांडणं पुढे जाऊन इतक्या थरापर्यंत जातील असं सचिनला वाटलं नव्हतं. पण फक्त आपल्या सुखासाठी इथं निरापराधाचा बळी गेला. पण गुन्हेगार मात्र लपू शकला नाही. साहेब, मीही त्याच्या प्रेमात पडले. मला त्याच्या प्रेमाची गरज होती साहेब, कारण मी खूप कंटाळले होते. हे रोजचा मार सहन करून करून मी थकले होते साहेब. मला चेतनची खूप गरज होती. त्यामुळे आम्ही एकत्र आलो. आमचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं. आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हतो. म्हणून मग आम्ही निर्णय घेतला की माझ्या नवऱ्याला संपवायचं आणि त्याच्या इन्शुरन्सचे जे पैसे आहेत ते घेऊन इथून निघून जायचं. पतीविरोधात सोनालीनं कट रचला. त्यात पैशाच्या आमिषानं चेतननं तिला साथ द्यायचं ठरवलं. आणि मग एवढा उशीर का झाला? घरच्या कामामध्ये मी अडकलो होतो. राहू दे, माहितीयेत मला तुझी घरची कामं काय. आणि तू मला फिरून फिरून कॉल करतेस. तुला सांगितलं ना मी, समोर बायको आहे, तू फिरून फिरून मला कॉल करतेस. बरं ठीक आहे, जाऊ दे. ते तिला काय कळलं तर नाही ना? तिला काय कळणार आहे, ती अशीच बसलेली असते. हा बरं, ते काय झालं? हे बघ, आपलं आता चांगलं चाललंय, पण ह्याच्यापेक्षाही चांगलं चाललंय जर तू मला साथ दिलीस तर. म्हणजे काय करायचं? हे बघ, माझ्या नवऱ्याच्या इन्शुरन्सचे पैसे मिळतील. तू जर हे काम केलंस ना तर अर्धी रक्कम तुझी आणि सोबत मीही तुझीच. पण ते कसं होईल? ते तू मनावर घे, होईल सगळं. कट पूर्णपणे शिजला होता. 28 मे 2017 रात्री चेतननं सचिनला पार्टी द्यायच्या बहाण्यानं गच्चीवर बोलावलं. त्याला त्यानं खूप दारू पाजली आणि मग तो शुद्धीवर नसताना काय आज बऱ्याच दिवसांनी आपण बसलो एकत्र ना. अरे मग काय यार, आपण किती दिवस झाला बसतो ना. हा, आज मला पार्टी कशी काय दिली तू? पार्टी कशी दिली म्हणजे? आधी इथे राहायचो, आता कुठे गेलो? खारला. हा, किती दिवस झाले बसतो ना आपण, म्हणून म्हटलं आता बस. आठवण आली. अरे माझी संपली, तुझी काय संपत ना? माझी संपवली दुसरी. कितवी? दुसरी. तूच पित नाहीये. उचल जल्दी का. असं बस एवढा तू. अरे अजून माझ्यासाठी. एक थोडा. थोडा. बस. आता कसं आपली फ्रेंडशिप साठी. एक लास्ट. आता कसं हळू. अजून एक घेऊ. बस एवढं तर बस. अरे का
पार्टी पाहिजे होय? ए पार्टी पाहिजे? तुला देतो की शेवटची पार्टी. हत्येनंतर चेतननं मृत सचिनच्या घरी जाऊन रक्त लागलेले कपडे बदलले. सचिनच्या पत्नीनं सोन्याची चैन देऊन चेतनला पळून जाण्यास सांगितलं. झालं काम? हो सगळं काम झालं व्यवस्थित. तू परत एकदा चेक केलंस का? हो सगळं व्यवस्थित चेक केलेलं आहे. तो जिवंत नाही आहे, त्याला मार. बरं झालं. हे बघ ऐक माझं, आता तू ना इथे थांबू नकोस. तू निघून जा आणि जोपर्यंत मी तुला बोलत नाही ना तोपर्यंत परत येऊ नकोस. हो चालेल. जा तू. आणि असं कसं जा? पैसे माझे? एक मिनिट, ते नंतर बघू रे. नंतर एक काम कर, थांब. चैन दे. चैन दे तुला. हे बघ आता सध्या एवढ्यामध्ये भागून घे आणि हे बघ स्वतःची काळजी घे. जा जा तू. गळ्यावरती वार झालेले आहेत. निर्गुण हत्या केलेली दिसते. एक भरलेला एक रिकाम आहे. हो ना सर, याच्यात काहीतरी मला वाटतं ज्याचा ग्लास भरलेला आहे त्याला शोधावं लागेल असं दिसतंय. त्यानेच काहीतरी कृत्य केलं. शिंदे जागेवर काय मिळतं बघा. तुम्ही पंचनामाची तयारी करा. आणि मॅडम येस सर. तुम्ही त्यांना मदतीला राहा. काय मिळतं का बघा, चौकशी करा. साहेब आमच्याकडून चूक झाली साहेब. ताई, तुमचं नातं नैतिक की अनैतिक हा ठरवण्याचा कदाचित आम्हाला अधिकार नसेल, पण तुम्ही हे केलं एखाद्याचा जीव घेणं हे अत्यंतिक वाईट आहे. हा मोठा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याचं फळ तुम्हाला भोगावं. बोल पटकन, बोल 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 लवकर, बोल पटकन बोल. माझे आणि सोनालीचे प्रेमसंबंध आहे. मग त्या प्रेमापोटी तिने सांगितल्यावरून मी सचिनचा फोन केला. इन्शुरन्सचे पैसे मिळणार होते तिच्याकडून मला, म्हणून तिने मला आम्ही मारू नका. पैशांसाठी काय केलं, पण माझं प्रेम होतं तिच्यावर अजूनही आहे. चाल, तुला कळेल आता लॉकअप मध्ये प्रेम कसं. चेतनला आणि सोनालीला वाटलं गुन्हा पसला, पण सोनालीचा चाप्टरपणा जास्त काळ चालला नाही. पोलिसांनी चौकशी केली आणि सोनालीच्या निरागसपणाचा बुरखा फाटला. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या भक्तिगीतातल्या या ओळी या प्रकरणासाठी अगदी तंतोतंत खऱ्या ठरल्यात.
सोनाली आणि चेतननं सचिनचा बळी घेतला, पण ते गुन्ह्यापासून जास्त काळ पळू शकले नाहीत आणि अखेर पोलिसांनी त्यांना गजाआड केलंय. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा, प्रत्येक क्षणी पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.